राजगुरुनगर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी 2 तर गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 12 असे मिळून एकूण 14 अपक्ष उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेतले। शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारीचा शेवटचा दिवस असून या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारांनी माघारी घेण्यासाठी चर्चावर चर्चा बैठका सुरू आहेत। ज्या पक्ष उमेदवारांना मतांचा फटका बसणार आहे असे उमेदवार माघारीसाठी ऐनकेन प्रकारे गळ घालताना दिसत आहेत। प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2 जागा बिनविरोध होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून रेवणनाथ थिगळे, दीपक थिगळे, मनोज थिगळे, प्रभाग क्रमांक 2 मधून शोभा थिगळे, प्रभाग क्रमांक 3 मधून योगीराज करवंदे, मंगेश सांडभोर, प्रभाग क्रमांक 7 मधून अमित घुमटकर, प्रदीप घुमटकर, प्रभाग क्रमांक 9 मधून माजी नगरसेवक सचिन मधवे यांनी माघार घेतली। राजगुरुनगर नगर परिषदेच्या आज नामनिर्देशन पत्र माघारीच्या दुसऱ्या दिवशी 12 अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शैलजा पाटील यांनी दिली। तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये गडई मैदान, राहुल चौक, अण्णाभाऊ साठे नगर परिसरात सर्वसाधारण महिला जागेवरील नीता मधवे, सविता कहाणे आणि छाया पिंगळे या 3 महिला उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्यानं शिंदे शिवसेनेच्या सुप्रिया राहुल पिंगळे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र राहिल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याने नगर परिषदेसमोर एकच जल्लोष करण्यात आला। फक्त एवढीच आहे, वार्ड क्रमांक 10च्या शून्य नागरिकांनी काही निर्णय घेतले। त्याच्यामध्ये प्रशांतजी कर्नावट हे माझ्याकडे आलते, त्यांना म्हटलं तुम्ही सध्या थांबा, आपण काही लोक प्रक्रियेमध्ये पुढे गेले त्यांना संधी देऊ। कर्नावट परिवाराने त्या ठिकाणी मोठं मन दाखवलं। दुसरं पायलजींनी भावना व्यक्त केली की मला थांबायचं आहे। आमच्या सगळ्या टीमशी चर्चा झाल्यावर त्यांना पण त्या गोष्टी पटल्या आणि त्यांनी मोठं मन दाखवलं, त्यागाची वृत्ती दाखवली। सचिनजी मधवे यांचा मोठा रोल आहे। विचारावर चालणारी लोक कमी आहेत, जे विचारावर चालतात ते घडतात, पण निस्तेज विचार ठेवायचे नाही तर त्या विचाराप्रमाणे वागणं हे समाजामध्ये फार अवघड असतं। सचिननी देखील त्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे त्यांनी तिथं केलं। आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आमचा मामू असेल, अमित असेल, आमच्या मोठ्या आई ज्या माझ्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं आहे आणि त्यांनी आपल्या या सगळ्या वार्डवरती सगळ्या लोकांच्या विचारावरती विश्वास ठेवला आणि एवढं मोठं मन दाखवून आज या ठिकाणी या सर्वांनी आपले फॉर्म विड्रॉल केले, माघार घेतलेली आणि अक्षरशः हा भावनिक क्षण मला या ठिकाणी पाहायला भेटला। शब्द माझा खरा की सचिननी मला दिलेला शब्द देखील तिथं खरा करून दाखवला आहे। खरं तर ज्यावेळेस आमचं बोलणं झालं त्यावेळेस मला याच्यावर विश्वास वाटत नव्हता, पण कमिटेड पर्सनबरोबर बोलणं केलं, त्यामुळं त्यांनी तो